नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. अखेर राज्य सरकारचा नमोचा 9वा आणि पीएम किसानचा 23वा हप्ता एकत्र मिळणार, तारीख देखील जाहीर. मित्रांनो, आज राज्याचे कृषी मंत्री दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या विकासाबाबत चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच या दोन्ही नेत्यांनी पीएम किसानचा 23वा आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकत्रित वितरित करण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांना नमोचा 9वा आणि पीएमचा 23वा हप्ता आता सोबत मिळणार आहे. मित्रांनो, कोणत्या तारखेला हे हप्ते जमा होणार आहेत, तसंच कुणाच्या हस्ते हे हप्ते वितरित होणार आहेत, याची संपूर्ण माहिती या दोन्ही नेत्यांनी पत्रकार बांधवांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे तुम्हाला आता थेट 4,000 रुपये जमा होणार आहेत. आता तुम्हाला हे 4,000 रुपये म्हणजेच पीएमचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये कोणत्या तारखेला मिळणार ती तारीख व्हिडिओच्या शेवटी पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, केंद्र सरकारची महत्त्वाची आणि गाजलेली योजना म्हणजे पीएम किसान सन्मान योजना. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला 2,000 रुपये दिले जातात. म्हणजेच वार्षिक जवळपास 6,000 रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जातात. याआधी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानच्या माध्यमातून 22व्या हप्त्यापोटी तब्बल 9,330 कोटी रुपये वितरित झाले आहेत. मात्र ई-केवायसी तसंच बोगस कागदपत्रे देऊन योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना थेट वगळण्यात आले असून जवळपास 2 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून वगळल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी या ठिकाणी दिलेली आहे. अनेक शेतकरी वगळल्याने निधी देखील कमी झाल्याचं कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी सांगितलं आहे. शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित केला असून म्हणजेच GR देखील प्रसिद्ध केला आहे. शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा GR क्रमांक आहे BAR 40121750 हा प्रसिद्ध केला असून यासाठी तब्बल 9,300 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. मित्रांनो, पीएम किसान योजनेची धाकटी बहीण म्हणजे नमो शेतकरी योजना. या योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला 2,000 रुपये दिले जातात. म्हणजेच वार्षिक 6,000 रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जातात. याआधी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 8व्या हप्त्यापोटी तब्बल 196 कोटी रुपये वितरित केले आहेत. मात्र आता 9व्या हप्त्यापोटी बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे. या योजनेत जवळपास 26,000 शेतकऱ्यांना वगळण्यात आले असून या शेतकऱ्यांची बोगस आणि खोटी कागदपत्रे बनवून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानं त्यांना तातडीनं या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे. या योजनेतून बोगस शेतकरी वगळल्याने राज्याच्या तिजोरीवरचा भार कमी झाल्याचं देखील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित केला असून म्हणजेच GR देखील प्रसिद्ध केला आहे. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा GR क्रमांक आहे BBA 98189811 हा प्रसिद्ध केला असून यासाठी तब्बल 195 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. मित्रांनो, आता तुमचा वेळ न घेता हे 2 हप्ते तुमच्या खात्यावर कधी येणार ती तारीख पाहूया. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर असून मुंबईमध्ये माय मराठी सदन या वास्तूचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून याच दिवशी नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेच्या 23व्या आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण करतील अशी माहिती प्राप्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम येणाऱ्या 12 मे 2026 तारीख पुन्हा एकदा ऐका 12 मे 2026 रोजी होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. म्हणजेच तुमच्या खात्यावरती येणाऱ्या 12 तारखेला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.